हाय गाइस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कशा पद्धतीने राहू शकतं. आपण ज्या पद्धतीने प्रिडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने निफ्टी बँक रोज तर वर्किंग करते. आपण गॅपअपचा व्ह्यू ठेवला, गॅपअपनुसारच रोज वर्किंग करलं. परवा पण गॅपअपचं होतं, गॅपअप झालं. काल पण गॅपअप होतं, गॅपअपच झालं आणि उद्या पण गॅपअप आहे. आपण जो पण 23,000 लेवल घेत नाही तो पण मार्केट गॅपअपच राहणार आणि द्यावं लागणारच त्या मार्केटला. तुम्ही बघता उद्या किंवा परवा पण ती लेवल बघून येऊ शकता. त्यामुळे मी येताला 3 दिवस झालं सांगवलं की 23,000 ही मार्केटमध्ये येणार आहे. 23,000 लेवल मार्केटला दिसायला पाहिजे, ती मार्केटला दिसायलाच पाहिजे आणि ती दिसण्यासाठी मार्केट उद्या इथं ह्या दरम्यान पण सस्टेन होऊ शकतं. जर समजा ह्या दरम्यान जर सस्टेन झालं, ह्याच्या या दरम्यान कुठली तर तुम्हाला ट्रेडलाईन वगैरे दिसून आली तर त्या ट्रेडलाईन क्रॉस होताच तुम्हाला 22,774च्या वरती कॉलला बसायचा आणि कॉलला जर बसला तर तुम्हाला इथून थोडं मोठी रॅली दिसून येऊ शकते. डायरेक्ट 23,000 ही पण लेवल तुम्हाला दिसून येऊ शकते. आता मार्केट असंही करू शकते की डायरेक्टच 22,900च्या वरती पण ओपन होऊ शकते. तर जरा 23,000 लगेच टार्गेट जर घ्यायचं असेल तर बऱ्याच जणांनी जर बघितलं किंवा बरेच असं तुम्ही स्टॉक्स वगैरे बघितले तर त्यामध्ये असं जाणून येते की तिथून मोठ्या प्रमाणात बाईंग ॲक्टिव्ह झालं स्टॉक्समध्ये. पण कुठलाही रिलायन्स बघा, HDFC बघा, महिंद्रा बघा, कोल इंडिया बघा, महिंद्रा बघा, कुठलाही स्टॉक जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये असं समजून येतं की त्या स्टॉक्सवर मोठ्या प्रमाणात तिथं बाईंग झालेलं आहे. म्हणजे एकतर FIDI किंवा बँकेमधला मोठा पण तिथे इन्व्हेस्टमेंट झालेला आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या जोरावर मी सांगत आहे की 23,000 हे लेवल मार्केटमध्ये यायला पाहिजे. म्हणजे ह्या लेवल येण्यासाठी बरेच असे सिस्टीम्स आहेत किंवा बऱ्याच असे हे आहेत की एकतर गॅपअप याला म्हणजे गॅपअप करत आहेत, त्याच्यामध्ये 23,000 लेवल येईल असं पण होऊ शकते. किंवा आपणच जर उद्या ह्याच ठिकाणी ओपन जात तर आपण पण ह्या दरम्यान इथं मोठ्या प्रमाणात बाईंग करून हे मार्केटला वरती घेऊन जाऊ शकतो. आपण जे पण ट्रेडिंग करणार आहे ते कॉल साईडलाच करणार आहे. थोडंसं पुटला आपण अवॉइड करायचं. पुटला जर बसायचं म्हटलं तर ह्या ट्रेडलाईन ब्रेक होताना आपण पुटला बसू शकते. हा एक टप्पा झाला, 2 टप्पा झाला, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा ते क्रॉस करू शकते. एक छोटी मूवसाठी तुम्ही 22,693 इथे हे टार्गेटसाठी कॉल पुटला बसू शकता. एकदा टार्गेट डन झालं तिथं टचही केलं तर तुम्ही तिथं पोझिशन बुक करून बाहेर पडायचं आहे, थांबायचं नाही. मार्केट इथून रिव्हर्स येण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत. एक तर जोरात पुलबॅक असं करेल की बघता मग लेवलला क्रॉस करून टाकू शकता, असं पण होऊ शकतं. कारण हा लेवल भरपूर मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग लेवल बनलेले आहे. ह्या लेवलला मोठ्या प्रमाणात बाईंग दिसून येतात आपल्याला किंवा हीच लेवल असे वाटते की इथून मार्केट पुलबॅक मोठं देऊ शकतं. ओके, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीला आपलं काय होऊ शकते. आपण जसं निफ्टीमध्ये 23,000 ही लेवल धरलं तशी बँक निफ्टीमध्ये अशी लेवल आहे की बँक निफ्टी येऊ शकते. आता बँक निफ्टीमध्ये आपण ह्याच्या आधी सांगितलं 49,000 ही लेवल येऊ शकते. आता 49,000 ऑलमोस्ट आलेला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही जर बँक निफ्टी जर 50,000 ह्या लेवलला जर गेली तर हा आजपर्यंतचा रेकॉर्ड होऊन जाईल. कारण सेन्सेक्स नंतर अशी एकच सिस्टीम आहे ती म्हणजे बँक निफ्टी जी 50,000 लेवलला आलेलं आहे. स्टॉक्स आहे, तुम्ही जर मोठा स्टॉक जर बघितला MRFचा तो पण स्टॉक्स त्या लेवलला आहे. पण हा जर बँक निफ्टी 50,000 ह्या लेवलला जर गेला तर निफ्टीमध्ये मग 24,000 आणि 25,000 लेवल यायला वेळ लागणार नाही. ही लेवल जर आली तर आणि माझ्या हिशोबानं एक 50,000 ही एक स्ट्रॉंग सायकोलॉजिकल लेवल असायला पाहिजे आणि ह्या दरम्यान लई मोठ्या प्रमाणात इथं सेलिंग पण व्हायला पाहिजे. आणि आता इलेक्शन पण येत आहे तर बऱ्याच वेळा तुम्ही असं पण ऐकलं असणार आहे की रील्सवर किंवा बाकीच्या ह्याच्यावर ऐकलं असणार आहे की मार्केट पुटला यायला पाहिजे तेव्हा सगळ्यांचा व्ह्यू आता पुटला पण चालू. पण आपण असा व्ह्यू ठेवून कधी ट्रेडिंग करू शकत नाही. कायम जर एकच व्ह्यू ठेवला तर मार्केटमध्ये नुकसान कायमच होणार. आपण दोन्ही कन्सेप्टला जर धरलं तर ह्या लेवलच्या वरती CE घेऊया किंवा ह्या लेवलच्या खाली PE घेऊया. आपल्याला जर PE घ्यायचं म्हटलं तर जरासं 50,000 ही लेवल यायला पाहिजे एक माझ्या हिशोबानं. आपण 50,000 या लेवलसाठी जरासं कॉलसाठी विचार करू शकतो आहे. निफ्टी जर त्या दरम्यान तिथं 23,000 लेवल क्रॉस करत असेल तर बँक निफ्टी 49,500 पण करू शकता. पण 49,000 आणि 50,000 ही लई मोठ्या प्रमाणात एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन पण असणार आहे किंवा एकतर सायकोलॉजिकल्स नंबर असल्यामुळे एक स्ट्रॉंग सेलिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं सेलिंग होणार. आता इलेक्शनच्या हिशोबाने जोरात इथून पण रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत. नॉट आपण रिकमेंड काही करत नाही किंवा तुम्हाला कुठला बसायला सांगत आहे असं काही नाही. एक चान्सेस आहेत. आपण मार्केट जसं राहील त्याच पद्धतीने आपण वर्किंग करणार आहोत. ओके, आणि आपल्या अशाच प्रेडिक्शनसाठी आणि अशाच सिस्टीमसाठी आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले रोज प्रेडिक्शन फॉलो करा. म्हणजे तुम्हाला आमच्या ॲक्युरन्सी किंवा बाकीच्या गोष्टी पण समजून येतील. आणि जर तुम्हाला आमच्या ॲक्युरन्सी आवडत असेल तर फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या सेंड करा, त्यांना पण समजून येऊ दे की मार्केट किती इझी आहे आणि त्याला आपण किती इझी पद्धतीने प्रेडिक्शन करू शकतो. ओके, थँक्यू.